मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दर्शवते देशाचे भविष्य. भूतान वनौषधी वनस्पतींचा देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो. खासदार संजय राऊत सध्या हिमालय भ्रमणावर असल्याचे दिसते. हिमालयाच्या कुशीत वनौषधींचे भांडार दडलेले आहे. रामायण काळामध्ये इंद्रजिताचा बाण शक्तिबाण लक्ष्मणाला लागतो आणि त्याला संजीवनी जडीबुटीची आवश्यकता भासते. तेव्हा मारुती राया हिमालयातूनच संजीवनी जडीबुटी घेऊन जातात. तोच हा हिमालय. त्यातील 600 पेक्षा जास्त वनौषधी भूतानच्या डोंगर रांगावर आणि जंगलांमध्ये आहेत. यार्सा गुणबुशी सारख्या दुर्मिळ व महागडी औषधी वनस्पती 6000 मीटर उंचीवर आढळतात. कॅन्सर व अस्थमा सारख्या दुर्धर आजारांना काबूत ठेवण्याचे काम यार्सा गुणबुशी करते. म्हणूनच हिंदुस्थानातील अनेक नेते अभिनेत्री वर्षातून किमान 2 वेळा तरी भूतानला येतात. थिंपूत पायधूळ झटकतात. तरीसुद्धा तेथे रामदेव बाबा व अशोक खरात सारखे ढोंगी आणि सोंगी निर्माण झाले नाही. हिरवळीने नटलेल्या डोंगर रांगा आणि खळखळणाऱ्या निर्मळ स्वच्छ नद्या मुलांच्या हास्याप्रमाणे देशाचे भविष्य सांगतात. आपल्याकडे मुंबईतील मिठी नदी व पुण्यातील जनक बाबा दर्ग्यासमोरचा ओढा भराव टाकून हडप करण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे. पापाचा भार अधिक मोठा असतो म्हणून तो जास्त काळ उचलता येत नाही. कधीतरी त्या पापाच्या बोजाखाली दबले जातेच. भूतानच्या मुलांचे हास्य परमेश्वराच्या हास्याप्रमाणे दिसते, कारण तेथील मुले खळखळणाऱ्या नाले ओढे नद्यांप्रमाणे हसतात. पोटातील सर्व घाण बाहेर हास्याद्वारे फेकतात. वनौषधींच्या देशात त्यांना औषधांची गरज भासत नाही. आपली मुले हास्य सोडा बोलणे सुद्धा विसरत चालले आहे. कानात मोबाईलच्या काड्या कोंबल्या की त्यांचे वेगळेच जग सुरू होते. बसमध्ये वाहकाकडून तिकीट घेण्याचे सुद्धा विसरतात. जसा राजा तशी प्रजा म्हणतात ते भूतानला गेल्यानंतर कळते. मिंद गँग सुद्धा भूतानला गेल्याचे आढळले. तेथील प्रशासनाने त्यांना कळविले, आमच्याकडे असले थेर चालत नाही. मग तेथून गोव्याला पळाले. डॉक्टर संपदा मुंडे, वैष्णवी हागवणे यांचे आत्मे तडफडत आहेत. भूतानमध्ये माय भगिनी झऱ्यांप्रमाणे खळखळून हसत आहेत. तेव्हा नक्कीच भूतानचा हेवा वाटतो. विद्येचे माहेरघर बेवड्यांचे घर झाले तरी आपली फुगेरी जात नाही. अदानी अंबानी होण्यापेक्षा अरुण भाटिया तुकाराम मुंडे होण्याचे धाडस कोणी करत नाही. कचऱ्यात सोने चककते, स्वर्ग दिसतो. तुकाराम मुंडेंनी ते दाखविलेच आहे. तुकाराम मुंडे ही अशी IAS व्यक्ती अधिकारी आहेत की त्यांना जेथे पण टाकले ते सोन्यासारखे चकाकते, झळाळते. तुकाराम मुंडे इतरांना चमकवू शकत नाही, परंतु तुकाराम मुंडे यांचा चमकण्याचा आदर्श इतर आपल्या अंतकरणामध्ये आत्मसात करून दाखवू शकतात. ते करण्याचे काम कोणी करत नाही. तुकाराम मुंडे यांना जर पुण्यामध्ये टाकले तर ते पुण्यातील तुंबलेली गटारे वगैरे बुजवणारे ओढे नाळे वगैरे सगळे साफसफाई करून देतील. धुवून पुसून सुकून इस्त्री मारून देतील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुकाराम मुंडे यांना पुण्यामध्ये पुन्हा टाकावे काय, याबाबत आपणास काय वाटते ते कमेंटमध्ये जरूर लिहा.